Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सकाळच्या ब्रेकफास्टपासून. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवला होता छान गुळाचा शिरा. त्याचबरोबर यांनी काही नाश्ता पार्सलसुद्धा आणला होता, कारण आज मला परत पुण्यासाठी निघायचं होतं. दिवाळीनंतर घरी येऊन एक आठवडा झाला असेल, बट काही कारणांमुळं परत भावाकडे जायचं आहे. तर एक आठवडा मी आता पुण्याला राहणार आहे आणि पुढचे व्लॉग तुम्हाला पुण्याचे दिसतील. तर आज ब्रेकफास्टमध्ये यांनी वडापाव आणि ढोकळासुद्धा पार्सल आणला होता. तर आम्ही छान ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि त्यानंतर बॅग पॅक करायला घेतली. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बॅग अनपॅक केली आणि आता परत पॅक करायला घेतली आहे, कारण काही कारणास्तव तर मिस्टरांना एक आठवड्यासाठी ऑफिस वर्कसाठी बाहेर देशामध्ये जायचं आहे. त्यामुळं एक आठवडा भरपूर लांबचा पिरियड आहे, म्हणून मी एक आठवडा पुण्याला भावाकडे थांबणार आहे. तर फायनली आम्ही आता स्टेशनला पोचलो आहे आणि आत्ता वेट करतो आहे ट्रेनचा. फायनली ट्रेन आली आणि पुण्याचा प्रवास सुरू झाला. घरी पोचल्यानंतर छान फ्रेश झाले आणि इकडे राणीने छान स्वयंपाक बनवून ठेवला होता. राणी म्हणजे माझ्या भावाची वाईफ. तिने छान संध्याकाळचा बेत केला होता आणि ही आहे दुसऱ्या दिवसाची क्लिप. तर आज सकाळी ब्रेकफास्टमध्ये बनवला होता टेस्टी असा इन्स्टंट बेसन ढोकळा. 2 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा असं मिश्रण घेऊन इन्स्टंट ढोकळा बनवायला घेतला. तर त्यामध्ये ऑलमोस्ट अर्धा पॅकेट इनो ॲड केलं आणि सर्वांनाच माहिती आहे की इन्स्टंट ढोकळा कसा बनतो. तर इथे तिने छान ब्रेकफास्टमध्ये टेस्टी असा ढोकळा बनवला. इनो टाकल्यानंतर त्याला थोडं फेटून घेतलं. साईडला ज्या प्लेट्स ठेवल्या आहेत त्यांना ग्रीससुद्धा करून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये पाणी ऑलरेडी उकळायला ठेवलं होतं. तर पाणी आता उकळी आलं आहे आणि जे बॅटर रेडी केलं आहे ते प्लेट्समध्ये आता टाकायचं आहे आणि त्यानंतर ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये हा ढोकळा छान रेडी होतो. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. सोबतच तिने छान शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली आणि इथे ढोकळा ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं इथे स्टीम करून घेतला आणि आता ढोकळा बाहेर काढून स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेतला. तर पुढचे 8 दिवस सिस्टर इन लॉने भरपूर सारे पदार्थ करून खाऊ घातले आणि मज्जा आली. छान दिवस गेले. थोडासा ब्रेकसुद्धा मिळाला आणि फायनली इथे छान जो जिरं मोहरीचा तडका त्यावर दिला आणि कोथिंबीरने त्याला छान गार्निश केलं आणि हा ढोकळा त्यानंतर आम्ही प्लेटमध्ये सर्व करून मस्तपैकी ब्रेकफास्टमध्ये एन्जॉय केला. तर हा इन्स्टंट ढोकळा खूप छान बनतो, नक्की ट्राय करून बघा. आणि आता ब्रेकफास्ट वगैरे करून मी आली आहे गॅलरीमध्ये. तर हा आहे त्यांच्या गॅलरीमधला व्ह्यू. तर समोर छान हिरवळ आहे आणि माझा भाऊ नांदेड सिटीला राहतो, तर त्या साईडला हिरवळ भरपूर आहे आणि इथे छान झाडं आहे आणि त्याच्याच पलीकडे तिथे गार्डन आहे. इथे छान सकाळी सकाळी कोवळं ऊन घेतलं. तर कोवळ्या उन्हामध्ये बसून व्हिटॅमिन डीचा भरभरून आस्वाद घेतला आणि संध्याकाळी आम्ही बाहेर सलूनमध्ये आलो. हेअरफॉल वाढल्यामुळं मी छान अशी हेअरकट करायची ठरवली आणि मग छान सलूनमध्ये मी एक मस्त अशी हेअरकट केली. तर हा आहे माझा आफ्टर हेअरकट लुक
आणि त्यानंतर आम्ही तिथनं बाहेर निघालो, पाणीपुरी वगैरे खाल्ली. तर असा दिसतोय माझा आफ्टर हेअरकट न्यू लुक. तर ही आहे आमच्या घरातील कॅमेरा शाय पर्सन. हिला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, बट मी फोटोचा आमिष दाखवून फायनली तिला व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि सांगताना सांगितलं आहे की फोटो कॅप्चर करते आहे म्हणून छान अशी पोज तिने दिली. आणि इथे आम्ही डेस्टिनेशन सेंटर म्हणजे DCला आलेलो. आणि या चौकामध्ये जे दिसतं आहे, तर इथे चौकामध्ये छान असं छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे तर लढाईला जातानाचं छान असं दृश्य इथं दिसून पडतं. बघून खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली, म्हणून आज आलू पोंगा ही छान ठेल्यावरची रेसिपी आम्ही करायची ठरवली. तर सर्वात सुरुवातीला हे जे फिंगर्स दिसत आहेत हे कोणत्याही किराणा शॉपमध्ये मिळून जातात. ते कच्चे आणायचे आणि घरी आल्यानंतर ते फ्राय करायचे. तर ते ऑइलमध्ये छान डीप फ्राय करून घेतले. त्यानंतर एकीकडे कांदा कट करून घेतला आणि सोबतच पाटोळीची भाजी आम्ही बनवत होतो. तर त्याची तयारीसुद्धा सुरू केली. आणि इथे तिने बटाटा मॅश करून घेतला आणि त्यामध्ये कांदा कट करून टाकायचा. त्यानंतर आपल्या घरामध्ये जेही रेग्युलर मसाले असतात ते त्यामध्ये टाकायचे, जसं धने पावडर, तिखट, मीठ, चाट मसाला, ब्लॅक सॉल्ट, थोडं जिरं आणि थोडं तेल त्यामध्ये टाकायचं आणि किंचितशी साखरसुद्धा टाकू शकतो. आणि हे सर्व आपल्या चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे. आणि सर्वात शेवटी त्यामध्ये थोडं निंबू पिळायचं. त्याने छान आंबट, गोड, तिखट अशी टेस्ट येते. आणि हे जे आता बटाट्याचं मिक्सचर आपलं झालेलं आहे ते आपल्यासोबत फिंगर्ससोबत आपल्याला छान खायचं आहे. आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे, जेव्हा खाताना खूप छान टेस्ट येते. त्यानंतर प्लेटमध्ये सर्व केलं आणि या आलू पोंग्याच्या रेसिपीवर आम्ही तुटून पडलो आणि छान पोट भरून खाल्लं. तर ही कोणी कोणी खाल्ली आहे ठेल्यावर हे मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने हे खायचं असतं. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's आणि त्यानंतर मग कुकिंग करायला घेतलं. आणि इथे पण बघा, मी आता व्हिडिओमध्ये तिला शूट करते हे लक्षात आलं आणि ती लगेच मागे झाली. तर अशी आमची हसी मजा मस्ती चालूच राहते दोघींची. आणि इथे रुद्रांशला सुद्धा हवं होतं की मी काय नवीन ट्राय करते. तर त्याला बटाट्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, त्याला फक्त त्यामधले फिंगर्स खायचे होते, त्यासाठी तो आला होता तिथे. तर त्यानेसुद्धा त्यानंतर फिंगर्स खाल्ले. आणि सोबतच इथे आम्ही चुनवड्या म्हणतात आणि काही ठिकाणी याला पाटवडीसुद्धा म्हणतात, जसं विदर्भामध्ये याला पाटवडीची भाजी म्हणतात. तर ती भाजी करायला घेतली. तर इथे बेसन घेतलं आहे आणि त्यावर परत रेग्युलर मसाले जे आपले जिरं, तिखट, मीठ, हळद हे सर्व ॲड करून थोडी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि त्याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा. आणि तो गोळा त्यानंतर आपल्याला लाटायचा आहे आणि त्याची चपाती बनवायची आहे. आणि त्यानंतर एक साईडला इकडे मसाला बनवायला घेतला होता. मसाल्यामध्ये जे नॉर्मल आपलं वाटण असतं ते मी शेअर तर केलं नाही, त्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केली होती. आणि ते जे वाटण आहे ते इकडे कढाईमध्ये त्याला फोडणी द्यायला घेतलं. आणि सोबतच जो आपण बनवून ठेवला होता गोळा बेसनाचा, त्या गोळ्याला आता लाटायला घेऊन त्याचे आपल्याला छोटे छोटे शंकरपाळीसारखे असे कट करून घ्यायचे आहे. आणि इकडे जो रस्सा आपण बनवून ठेवला त्याला एक बॉईल आला की त्यानंतर ती जे आपण शंकरपाळी बनवून ठेवली ती त्यामध्ये सोडायची आहे. आणि इथे एक लक्षात घ्यायचं की त्यामध्ये जेव्हा आपण ती पाटोळी टाकताना त्याला हलवायचं नाही आहे. जेव्हा ते कुक होतील ते ॲटोमॅटिक वर येतात, त्यानंतरच त्यामध्ये चमचा फिरवायचा, तोपर्यंत त्याच्यामध्ये चमचा फिरवायचा नाही, नाहीतर ते तुटण्याची सुद्धा शक्यता असते. आणि अशा पद्धतीने पाटोळीची भाजी इथे रेडी झाली. आणि हे होतं आमचं रात्रीचं डिनर, वरण भात, चपाती आणि पाटोळीची भाजी. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.